नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे। तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर मकर संक्रांतीच्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर चला मग व्हिडिओला चालू करूया। तर आज मी सांगणार आहे एक दिवस आणि एका रात्रीत मी किती ब्लाऊज शिवले, रात्री आणि आजचा दिवस किती ब्लाऊज शिवलेले आहेत मकर संक्रांतीसाठी। आणि आता मला गावाला जायचं आहे, त्याच्यामुळे मी रात्र आणि एका दिवसात ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत। आणि मी तुम्हाला शेवट व्हिडिओला दाखवणार आहे माझा सुद्धा मी ब्लाऊज कसा शिवला आहे मकर संक्रांतीसाठी। तर तुम्ही तुमचं शिवून घेतलं का, तुम्हाला शिवून ब्लाऊज मिळालं का, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर हे पहा, सिंपल मध्ये आहे, डिझाइन वगैरे नाहीये, गोल गळा आहे आणि पांढऱ्या कलरचं ब्लाऊज आहे। त्यांची रेड कलरची साडी आहे, त्याच्यावर त्यांनी हा ब्लाऊज शिवलेला आहे। हा पहा, साधाच ब्लाऊज आहे पण त्या खूप लांबून आलत्या, मग त्यांचं पण एक रेडी करून दिलं ब्लाऊज। साडीवरचाच आहे पण त्यांनी साडीवर मॅचिंग दुसरा ब्लाऊज घेतलेला आहे। तर ह्या एक शिवला, ह्याचा मी अगोदरच व्हिडिओ टाकलेला आहे बॅक साइडच्या डिझाईनचा, चॅनलवर पाहिला नसेल तर नक्की पहा। बोटनेक कसा शिवायचा, लूजिंग एक्स्ट्रा किती ठेवायचं बॅक साइडला, ते सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। आता हे पहा, सिल्क साडी आहे, खूप छान अशी डिझाइन आहे। मला याच्यावर मणी लावायचे राहिलेले आहेत, पण काय होतं, एक रेडी केलं की ब्लाऊज जातो, दुसरा रेडी केला का तो जातो, ब्लाऊज व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी राहत नाहीत। त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, अगोदर व्हिडिओ काढून घेते, म्हणलं मला गावी जायचं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे, मी सांगितलंय तर ते ब्लाऊज मागतात, म्हणून मी काय केलं, अगोदर व्हिडिओ काढला आणि नंतर मग त्यांना मणी लावून घेणार आहे मी। बाकीचे ब्लाऊज जातील म्हणून अगोदर व्हिडिओ काढून घ्यावा म्हटलं। हे पहा, माझंच आहे, मला गावी जायचं तर डेली यूजच्या साडीवरचा शिवला आहे मी, साधी सिंपल साडी आहे। तर हा पहा, म्हणजे जसं साडीवर मॅचिंग होईल, याला लेस डिझाइन वगैरे टाकलेली नाही, पण जी साडीला बॉर्डर आलती तुम्ही पाहू शकता, साडीला अशा प्रकारे त्रिकोणी लेसची बॉर्डर आली होती। तर त्या बॉर्डरला मॅचिंग करतच मी ह्याच्या पाठीमागच्या गळ्याला सुद्धा लेस लावली आहे त्रिकोणी, आणि खाली कमरेला सुद्धा लेस लावली आहे। दिसायला सिंपल आहे, पण हे पॅटर्न खूप कटिंग करून एक बरोबर आणायला, जसं डिझाइन आहे तशी डिझाइन काढायला खूपच त्रास होतो आणि जास्त वेळ लागतो। तर ह्याचे लटकन सुद्धा मी त्याच्यावरच मॅचिंग बनवले, जे गळ्यात वर्क केलेला कपडा निघला होता मी त्याच्यावरच हे लटकन बनवले आहेत। तर व्हिडिओ पूर्ण पहा, 20 तारखेला असा एक नवीन व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर बक्षीस मिळेल आणि काही प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये दिल्यावर सुद्धा बक्षीस मिळेल। तर मी असं 20 तारखेला व्हिडिओ टाकणार आहे, त्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि सिक्रेट आहे, तर नेमकं कसा असणार आहे आपला व्हिडिओ, आपल्या चॅनलवर काय बक्षीस भेटणार आहे, तुम्ही आतापर्यंत फक्त व्हिडिओ पाहिले असतील, कारण का चॅनलवर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बक्षीस दिलं नसेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला पार्सल मिळणार आहे, बक्षीस मिळणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। 20 तारखेपर्यंत चॅनलवर व्हिडिओ येणार नाहीत, कारण का मी गावी जात आहे। तर 20 तारखेला आपला पहिला व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल। तर हे पहा, पुढं मी 4 टक्स ब्लाऊज शिवला आहे, कारण का ह्यांचा रेग्युलर ब्लाऊज कटोरीचाच असतो, पण ही पूर्ण वर्क जाईल त्याच्यासाठी मी त्यांना आयडिया दिली, तुम्ही 4 टक्स शिवा एक। त्यांनी कधी ट्राय नाही केलं, तर त्यांना सांगितलं माझ्यामुळे एक वेळेस ट्राय करा, तर त्या तयार झाल्या। तर हे पहा, व्हाईट कलरची साडी आहे आणि याला सिंपल गळा बनवला आहे मी। तर ह्याच्या मॅचिंगच्या गोल्डन कलरच्या, म्हणजे सॉरी ग्रे कलरमध्ये आणि व्हाईट कलर, माझ्याकडे दोन्ही नॉट नव्हत्या, तर मी इतक्या सिंपल नाजूक नॉट बनवले आहेत ब्लाऊज पिसाच्याच। अशा कामाला खूप जास्त वेळ लागतो, पण जे ब्लाऊजला शोभून दिसेल तेच ब्लाऊजला बसवायचं असं मला वाटतं, कारण का जोपर्यंत ब्लाऊज मला सुद्धा आवडत नाही तोपर्यंत मी ते ब्लाऊजला डिझाइन टाकत नाही। तर हे पहा, एकदम प्लेन आहे, याला डिझाइन बॉर्डर वगैरे नाही आहे।
साडी नव्हती आली माझ्याकडे पिको फॉलसाठी, फक्त ब्लाऊज आलता. पण त्याला डिझाईन पहा किती सुंदर आहे आणि घातलं तर अशा डिझाईन खूप छान दिसतात ब्लाऊज अंगावर घातलं आणि रेडी केलं तर. तर हे पहा साडीवरचंच ब्लाऊज आहे, हे पण लांबून आलेलं आहे. सिंपल साडी आहे पण त्यांनी संक्रांतीला साडी घेऊ कशी नाही म्हणून घेतलेली आहे कस्टमरने. संक्रांतीच्या सणाला तसं कसं राहायचं म्हणून आणि संक्रांत झाल्यानंतर डेली यूज करता यावी म्हणून त्यांनी सिंपल साडी घेतलेली आहे. तर हे एक झालं. तर हे पहा ही एक डिझाईन मी बनवली आहे, गुठलीपासून बनवली आहे डिझाईन. कस्टमरनेच डिझाईन मला फोटो टाकला होता, मी त्यांचा फोटो फॉलो करत बोटनेकमध्ये ही डिझाईन बनवली आहे. आता खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे आणि अशा पैठणी साडीला छान वाटते. आपण बॅक साईडला कमरेला फक्त काठी यूज केलेला आहे, त्याच्यामुळे ब्लाऊजचं लुक आणखीन सुंदर दिसत आहे आणि खूप छान ब्लाऊज दिसतं आपलं. तर आता आपण पाहूया मी माझ्यासाठी संक्रांतीसाठी कुठलं ब्लाऊज शिवलं आणि त्या ब्लाऊजची एक खास स्टोरी आहे, तर ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा माझ्याकडं क्लासला यायची स्टुडंट्स, तिने मला करून दिलं ब्लाऊज. म्हणजे तिने आरी वर्कचा क्लास लावला होता, तर तिची प्रॅक्टिस चालू होती. तर तिच्या प्रॅक्टिसमध्येच मला म्हटली तुम्ही 6 महिन्यांनी मला ब्लाऊज पीस द्या, मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक ब्लाऊज करून दाखवते. तर तिने मला ब्लाऊज करून दिला आहे आणि तिने मला ब्लाऊज करून दिलेला कमी जास्त 1 महिना होऊन गेलं. मी आणखीन शिवला नव्हता, तर म्हणलं संक्रांतीला घालायला मिळेल म्हणून मी आजच शिवला आहे. तर कस्टमरचं अगोदर शिवून घेतलं, मग आपलं शिवलं म्हणजे खुशी भेटते एक वेगळीच आपल्याला. तर मी माझं नंतर शिवलं आहे. आता ते पण गावी जायचं आहे म्हणून, नाहीतर आणखीन पण झालं नसतं. तर मी ट्राय पण केला, खूपच छान बसलेला आहे हा ब्लाऊज आणि मला पण आवडला. आणि माझ्या मैत्रिणी आहेत माझ्याकडे काही, त्यांना पण खूप आवडला हा ब्लाऊज. तर मी संक्रांतीसाठी हाच ब्लाऊज वर्क केलेला आहे. आता बसेल त्या साडीवर मी हे ब्लाऊज घालणार आहे, कारण का मी संक्रांतीला साडी नाही घेतली तरी काही फायदा नसतो, कारण का त्याचं मला कधीच ब्लाऊज शिवून घालायला मिळत नाही. शक्यतो प्रत्येक टेलरिंग बरोबर असंच होत असेल, ज्यावेळेस त्या ब्लाऊज शिवतात त्यावेळेस त्यांना स्वतःचं साडी घेतात त्यावेळेस त्यांना स्वतःचं ब्लाऊज शिवून घालायला वेळ नसतो. आणि त्यातून आपण जर वेळ काढला ब्लाऊज शिवला घातला तर कस्टमर नाराज होतात. मग त्याच्यामुळे शिवायचंच नाही आणि घालायचंच नाही. जर प्रत्येक ह्या सणाला साडी आणली तर दुसऱ्याला घालायची, दुसऱ्याला आणली तर पुढल्या सणाला. तर तुमच्याबरोबर पण असंच होतं का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण का माझ्याबरोबर तर प्रत्येक सणालाच असं होतं. कारण कुठल्याच सणाला आणलेली साडी मला कधीच घालायला मिळत नाही आणि ब्लाऊज जर शिवून तर अजिबात नाही. त्याच्यातून शिवलं तर कस्टमर नाराज होणार, मग त्यांना वाईट वाटेल. त्याचा विचार करून आपण शिवायचंच नाही आणि घालायचंच नाही. तर मी याच्यावर घरातली साडी घालणार आहे. मग त्याच्या बॉर्डरवर साडी मॅचिंग होत होती. खरं तर मी याच्यावर येलो कलरची साडी घालणार होते, पण आता संक्रांतीला येलो कलर चालत नाही. तर आमच्या गावात यात्रा असती, तर मी त्या यात्रेसाठी येलो कलरची साडी घालणार आणि संक्रांतीसाठी दुसरा प्लॅन एखादी घरात असेल तीच ट्राय करणार आहे मी. तर चला मग व्हिडिओ आपला आज इथं संपूया, कारण का गावी जायची मला खूप तयारी करायची आहे. बरेच कस्टमर आलते ब्लाऊज नेण्यासाठी, तर मी त्यांना ब्लाऊज दिले नाही, कारण का म्हणलं मला व्हिडिओ टाकायचा आहे. आता ब्लाऊज शिवताना तर मी व्हिडिओ नाही टाकला, पण पूर्ण ब्लाऊज मला शेअर करायचे आहेत यूट्यूब फॅमिली बरोबर. तर तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला ब्लाऊज भेटले का उद्याच्या संक्रांतीसाठी? तुमच्याबरोबर काय झालं, तुम्ही कशी साडी घेतली होती का? येलो कलर माहीत होण्याच्या अगोदरच साडी चॉईस केली ती? तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 20 तारखेचा स्पेशल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला 20 तारखेच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल आपल्याला काय नवीन बक्षीस देणार आहे मी. तर चला मग चालू करूया. बाय.